आज आपण सुंदरकांडाच्या 4थ्या भागाला सुरुवात करणार आहोत. मध्ये गुरु ज्यांच्याकडनं मी हे शिकलोय ते कागंटी कोटेश्वरराव आणि भाष्यम अप्पालाचार्य यांच्या पादारविंदाला वंदन करून आपण हा 4थ्या भागाला सुरुवात. आपण सगळेच जण अयोध्या राम मंदिराच्या 22 जानेवारी 2024 ला होणाऱ्या उद्घाटनाच्या भरपूर गोष्टी आजूबाजूला बघतच असाल. आपणही त्यात सहभागी होत असाल. आपल्या घरी अक्षता आलेल्या असतील. या सगळ्या आशीर्वादांनी आपला हा सत्संग त्याच श्रीरामांच्या चरणी समर्पण करून आपला हा भाग मी आज सुरू करतो. आपण आपल्या संकल्पाची पुनरावृत्ती करूया. डोळे बंद करा. राम नामाचा जप करून आपला जो संकल्प पहिल्या दिवशीपासून आपण श्रीरामांच्या चरणी सांगतो आहे तोच आता परत सांगून ही सेशन सुरू करणार. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हनुमानजींना आपली विनंती सांगा. स्पष्ट आणि सकारात्मक शब्दात सांगा. जो संकल्प आपण पहिल्या दिवशी घेतला आहे तोच संकल्प परत रिपीट करा. श्री रामजींना नमस्कार करा. उषामांनी आपल्या सगळ्यांसाठी आरती केलेली आहे. सत्संगानंतर ज्यांना वाटेल ते स्वतःच्या घरी आरती करून संकल्पाची रिक्वेस्ट करू शकतो. तर गेल्या वेळी आपण जिथे थांबलो तिथे हनुमान आणि सीताम्मा यांची भेट झालेली आहे. ते हनुमानांनी सीतांना रामाची कथा थोडक्यात सांगितली आणि सीताम्मांनी ती कथा ऐकली, ज्याच्यामध्ये त्यांना काही भाग माहितीचा होता आणि काही भाग त्यांना माहिती नव्हता. म्हणजे सीतेचं हरण झाल्यानंतरचा जो भाग होता तो हनुमानांना माहिती होता आणि तो त्यांनी सांगितला होता. आता हे ऐकल्यानंतर सीताम्मांना वाटतं की आत्ताच तर रावण आपल्यासाठी रिक्वेस्ट करून गेलेले आहेत आणि ते रावण यांच्याकडे असे राक्षस आहेत की जे वेगवेगळे आकार धारण करून वेगवेगळी रूप धारण करून येऊ शकतात. जसा मरीच आला होता. तर आपल्याला जे वानर दिसत आहेत ते खरोखर वानर आहेत. ते खरोखर रामाला जाणतात की ते रावणाचेच कोणीतरी भूत आहेत की जे वेश धारण करून येऊन आपल्याला काय सांगतायत आणि आपल्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतायत. अशा एका अवस्थेमध्ये सीताम्मा आहेत की त्यांचा पूर्ण विश्वास बसू शकत नाहीये आणि त्यांना वाटतंय की रामाची कथा मी किती दिवसांनी ऐकलोय, रामाविषयी किती दिवसांनी ऐकलोय. हनुमान सुद्धा खाली येऊन त्यांच्या समोर बसले आहेत, पण त्यांना माहिती नाहीये की याच सीताम्मा आहेत का. अशा वेळी हनुमान त्यांना विचारतात की आपण देवी आहात की राक्षस आहात, गंधर्व की नाग की यक्ष, तुम्ही कोण आहात. तुमच्याकडे बघितल्यावरती मला तर प्रेम वाटतंय, तर तुम्ही त्या माझ्या रामांच्या सीतामाच आहेत का, तुम्ही जनकाच्या कन्या जानकी आहात का, असं विचारत हनुमान त्यांच्या समोर उभे आहेत. आणि या दोघांची अशी परिस्थिती आहे की विश्वास ठेवावासा वाटतोय पण विश्वास बसत नाहीये. कारण हनुमानांनी सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी लंकेमध्ये पाहिल्या आहेत आणि सीता मातांनी सुद्धा गेल्या 8-10 महिन्यांमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत, ज्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर सहजपणे विश्वास ठेवणं शक्य नाही अशी परिस्थिती असू शकते. हनुमान सीतामातांसमोर बसले आहेत आणि आता ते सांगणार आहेत की
काय तुम्ही आहात का त्या सीताम्मा? याच परिस्थितीमध्ये हनुमान दिसत आहेत आपले. सीता या स्वतःची ओळख करून देतात. कारण हनुमानांनी काय सांगितलं? हनुमानांनी सांगितलं नाही, स्वतःविषयी त्यांनी काहीही सांगितलं नाही, की मी शक्तिशाली आहे, मी वायुपुत्र आहे, अशी कुठलीही ओळख न करून देता हनुमानांनी सीतांना सांगितलं आहे, की मी रामदूत आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी ओळख. आता ते जेव्हा सीतामातांना विचारतात, की तुम्ही कोण आहात? तर सीता अतिशय सुसंस्कृतपणे स्वतःची ओळख करून देते. सीतामाता सांगतात, की मी दशरथांची सून आहे. हा जो भारतीय संस्कृतीचा सगळ्यात मोठा प्रोसेस आहे, की कोणीही व्यक्ती जिचं स्वतःची ओळख करून देताना जर ती व्यक्ती लग्न झालेली नसेल, तर स्वतःची ओळख करून देताना प्रथम आपले वडील आणि आई यांची ओळख करून देतात. आपल्या घराण्याची ओळख करून देतात आणि मग स्वतःची ओळख करून देतात. त्यात लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा कोणाविषयी सांगितलं जातं, तर मी कोणाची सून आहे, म्हणजे आपले सासरे कोण आहेत हे सांगितलं जातं. कारण सासरेच आता त्यांच्यासाठी वडीलतुल्य आहे, पितृतुल्य आहे. आणि ही जी प्रोसेस आहे ती आजकाल आपल्याला विसरलेली दिसते. पण सीता या सुसंस्कृत आहेत याचं एक उदाहरण म्हणजे त्या हे नाही सांगत की मी रामाची पत्नी आहे. तर प्रथम शब्द त्या सांगतात की मी दशरथाची सून. दशरथ किंवा कोणीही सासरे हे सुद्धा खूप एक महत्वाची पोझिशन आहे कुठल्याही स्त्री जिचं लग्न झालंय तिच्या आयुष्यामध्ये. कारण काय तर असं म्हणलं जातं की पित्याचं घर सोडून जेव्हा एखादी मुलगी आपल्या सासरी येते, तिचं रक्षण करणारा, तिचं बरं वाईट बघणारा जो कोणी आहे तो सासरा असला पाहिजे. आणि म्हणूनच आपण बघितलं लग्नविधीमध्ये जेव्हा कन्यादान होतं त्याच्यानंतर काय केलं जातं, तर सासरे हे त्या होणाऱ्या सुनेला पहिली भेट देतात आणि ती भेट ₹2 असतील, ₹5 असतील, 10,000 असतील, 20,000 असतील, साडी असेल. काय भेट दिली हे महत्वाचं नाहीये. तर या घरामध्ये तू जेव्हा येशील तेव्हा तुझ्या वडिलांच्या घरात तू जेवढी सुरक्षित होतीस तेवढीच सुरक्षित असशील याची जबाबदारी माझी आहे, असं सांगण्याचा तो प्रथा आहे. आणि म्हणूनच कुठल्याही सुनेला आपले सासरे आहेत हे सांगितलं पाहिजे. हा एक भारतीय संस्कृतीचा खूप मोठा भाग आहे. सीता पण त्याची ओळख अशीच करून देतात. त्या सांगतात की मी दशरथांची सून आहे, मी जनकाची कन्या आहे, मी रामांची पत्नी आहे आणि मी 12 वर्ष रामांच्या बरोबर मानव म्हणून सुख भोगलं आहे. मानव म्हणून म्हणजे काय तर सीता या स्वतः भूमाता आहेत किंवा त्या स्वतः देवी आहेत. पण जेव्हा त्यांनी मनुष्य हे रूप घेतलं आहे त्याच्यामध्ये जे काही सुख मनुष्य म्हणून पाहिजे ते सगळं मला मिळालं. खरं तर आपण बघितलं तर वनवासामध्ये कुठलं सुख एखाद्या स्त्रीला मिळू शकलं होतं. पण सीतेनी रामांना सांगितलं होतं की राम माझ्या बरोबर असणं आणि मी रामांच्या बरोबर असणं हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं सुख आहे. बाकी कुठल्याही सुखाची माझ्यासाठी गरज नाही किंवा ते माझ्यासाठी मोठं नाहीये. तुमच्या बरोबर मी असणं आणि म्हणूनच त्या सांगतात, की मानव म्हणून जे सुख आहे ते मी 13 वर्षात भोगलं आहे. पण शेवटच्या वर्षामध्ये म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये मला रावणाने हरण करून आणलं आहे आणि आता मी इथं आहे. रामांविषयी सीता जेव्हा सांगतात तेव्हा मी परत तुम्हाला अरण्यकांडामध्ये सीता जेव्हा अत्री अनसुयांच्या आश्रमात असतात तेव्हा त्याच गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. हा सुंदरकांडाचा भाग नाहीये, पण इथे खूप महत्वाचं आहे की सीता रामांविषयी काय सांगतात तो एक भाग तिथे येतो, तो खूप महत्वाचा वाटतो म्हणून सांगणार आहे. अनसुयामा विचारतात की रामांविषयी तुला काय खूप चांगलं सांगता येईल किंवा तुला काय चांगलं वाटतं. आता कोणीही रामांविषयी सांगताना म्हणतील की ते सत्यवान आहेत, ते एकप्रतिनी व्रत धारण केलेले आहेत, ते शूर आहेत, ते वीर आहेत, ते चांगले राजे आहेत.
पण सीता जेव्हा अनसुयामांना सांगतात की राम काय आहेत माझ्यासाठी, तर रामांचं काय स्पेशालिटी आहे, मला त्यांच्याविषयी काय महत्वाचं वाटतं, तर त्या सांगतात की रामांचं एक खूप महत्वाचं आहे की ते जेव्हा कुठे काय बोलायचं, कोणाच्या इथे जाऊन किती बोलायचं याची त्यांना जाणीव आहे. जर ते आश्रमात असतील गुरूंच्या, तर ते शांत बसतात. जिथे वडीलधारी मंडळी असतील, तिथेही ते शांत बसतात. आणि जिथे खूप साऱ्या बायका असतील, तिथेही ते शांत बसतात. आता आश्रमामध्ये ते का शांत राहतात? तर जिथे गुरु असतील, तेव्हा गुरूंकडून ऐकायचं आहे. आपण तिथे आपलं ज्ञान दाखवायची गरज नाही. तिथे वडीलधारी मंडळी असतील, तिथे आदर असला पाहिजे. वडीलधाऱ्यांनी विचारलं, तरच आपण बोललं पाहिजे म्हणून ते शांत असतात. आणि जिथे बायका असतील जास्त, तिथेही ते अजिबात बोलत नाहीत. कारण चुकून सुद्धा स्वतःच्या तोंडून स्वतःची स्तुती झाली नाही पाहिजे अशा ठिकाणी, म्हणून ते शांत राहतात. की सीतेने रामाची बघितलेली किती वेगळी बाजू आहे आणि प्रत्येक पत्नीला आपल्या पतीचा काय स्पेशालिटी आहे ती माहिती असते. लोकांना तो माणूस वेगळा दिसू शकतो, पण त्या पत्नीला आपला पती हा काय आहे हे पूर्ण जाणीव असते. आणि पतीला सुद्धा आपली पत्नी काय आहे त्याची पूर्ण जाणीव आहे. हेच पती पत्नी संबंधाचं खूप मोठं महत्व आहे. सीता स्वतःविषयी सांगताना स्वतःविषयी एकही शब्द सांगत नाहीत, पण त्या त्यांचे सासरे, त्यांचे वडील, त्यांचे पती, त्यांचं घराणं यांच्याविषयी सांगतात. ह्याच्यातनं लक्षात येतं की सुसंस्कृतपणा म्हणजे काय आहे. रामांविषयी सांगतात. त्यांनी कसे 13 वर्ष रामांबरोबर काढले, लक्ष्मणाची महती सांगतात. आपल्या आई तिघी सासवांविषयी सांगतात. सगळ्यांविषयी सांगतात, पण स्वतःविषयी एकही उच्चार करत नाहीत. असं म्हणलं जातं, की जर स्वतःची स्तुती केली, तर त्याच्या इतकं मोठं मरण नाही. आणि आपण कितीही मोठे लोक बघितले, तर ते स्वतःचा मोठेपणा स्वतःच्या तोंडाने कधीही सांगत नाही. ही एक खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता सीतांनी सांगितलंय, की रावणांनी माझं हरण करून मी या मी या अशोकवनामध्ये आहे आणि रावणांनी मला 2 महिन्याची मुदत दिली आहे. 2 महिन्यात मी जर त्यांचं म्हणणं ऐकलं नाही, तर ते मला जिवंत सोडणार नाही. या परिस्थितीमध्ये मी आहे. पर्यंत सीतामाता हनुमानांना सांगतात. हे सगळं ऐकून हनुमानांना दुःख होतं. ते म्हणतात, "देवी, मी रामांचा दूत आहे. त्यांच्याच आदेशानुसार मी इथे आलेलो आहे आणि आता मी इथे पोहोचलो आहे म्हणजे तुझं आता कल्याण होईल. तुम्ही काळजी करू नका. संपूर्ण राम आणि लक्ष्मण यांचा जो विचार आहे, की ते तुमच्यासाठीच शोध घेत आहेत." तरीही सीतामातांना वाटतं, की एवढं सगळं बोलतोय हा वानर, पण एक वानर हा मनुष्यासारखा बोलू कसा शकतो? एक वानर मनुष्याचा भक्त कसा असू शकतो? एक वानर मनुष्याचा मित्र कसा असू शकतो? तर इथे काहीतरी वेषांतर करून रावणानेच कोणाला तरी पाठवलंय अशी परत त्यांच्या मनामध्ये शंका येते. त्या शांत बसून राहतात. पुन्हा त्या आपली फसवणूक तर होत नाहीये ना, काहीतरी आपल्या की घात तर होणार नाहीये ना, या विचारांमध्ये तिथे बसून राहतात. त्या सांगतात हनुमानांना, की जर तू रावणाचा दूत असशील, जर तू रावणाचा माणूस असशील आणि तू रूप वेगळं धारण करून आला असशील आणि तू पुन्हा मला दुःखी बनवण्यासाठी आला असशील, तर ही चांगली गोष्ट नाहीये. आणि जर तू रामाचा दूत असशील, तू जे सांगतोयस त्याप्रमाणे तू रामाचा भक्त असशील, तर मग तू माझं मन वळवू शकशील, असं मला वाटतंय. म्हणजे त्यांची द्विधा अवस्था अजूनही पूर्ण जात नाही. आता अशा वेळी काय केल्यास त्यांना आपल्यावरती विश्वास वाटेल? असं म्हणलं जातं, की देव जेव्हा आपल्यासाठी एखादी
गोष्ट कठीण घडणार असते किंवा आपण कठीण परिस्थितीत असणार असतो, तर भक्तांसाठी देव स्वतः ती कठीण परिस्थितीतनं बाहेर येण्याचा रस्ता सुद्धा कठीण परिस्थिती येण्याआधीच सेट करतो. म्हणजे काय तर आता काय सांगितल्यावरती हनुमान सीतेचा विश्वास पात्र होती. हनुमानाला सीता विचारतात, की "जर तू रामाचा दूत असशील, तर मला रामांचं वर्णन कर. तू मला रामांविषयी सांग, तू मला लक्ष्मणांविषयी सांग." तर हनुमान हे रामाचे भक्त आहेत. ते रामांच्या अंगप्रत्यंगाविषयी सांगत नाहीत, तर भक्त म्हणून त्यांना राम कसे दिसतात ते सांगतात. राम किती पवित्र आहेत, राम किती कल्याणकारी आहेत, रामांनी कसं वानरांचं कल्याण केलं आहे, रामांनी किती कष्ट करत सुग्रीवांचं, रामांनी कसं वालीचा संहार केला आहे आणि त्यांनी रामांना कसं पाहिलं हे सगळं ते रामांविषयी सांगतात. ते लक्ष्मणाचंही वर्णन करतात. एखादा भाऊ कसा असला पाहिजे तेही ते सांगतात. आता हे वर्णन ऐकल्यानंतर सीता त्यांना विचारते, की तुम्ही रामांना कुठे भेटलात? कारण राम तर सीतेच्या माहितीप्रमाणे राम तर अरण्यामध्ये आहे. ते किष्किंधापर्यंत आलेलं त्यांच्या माहितीत नाहीये. तुम्ही लक्ष्मणांना कसं ओळखता? मानव आणि वानराची मैत्री कशी होईल? हे सगळे प्रश्न त्या विचारतात. आणि इथे वाल्मिकींनी एक खूप सुंदर श्लोक दिला आहे, की ज्याच्यामध्ये साधी गोष्ट पण ते सांगतात, की "हे देवी तुम्ही जर विचार करत असाल, की तो मी नाहीये, मी रावणाचा दूत आहे, मी रामाचा दूत नाहीये, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मनातली शंका सोडून द्या. नाहमस्मी तथा देवी यथा माम अवगच्छसी, विशंका त्यज्यताम एषा श्रद्धस्सव वदोत मे." विनवणी करतायत, की माझ्यावर विश्वास ठेवा. याच वेळी त्यांच्या लक्षात येतं, की आपल्याला रामांनी काहीतरी दिलं होतं, की जे त्यांनी सांगितलं होतं आणि गोष्ट अशी आहे, की राम जेव्हा ठरवतात, की कोण लंका समुद्र पार करून लंकेमध्ये जाणार आहे, त्यावेळी त्यांनी सांगितलंय, की तुम्ही त्यांच्या एक अंगठी ते देतात आणि ती त्यांना पाठवतात, की माझी ही आठवण किंवा सीतेला ही दाखवली तर त्यांच्या लक्षात येईल, की मी तुला पाठवलेलं आहे. आता रामाचं जेव्हा हनुमान वर्णन करतात, तर आपल्याला दिसेल, की ते पूर्णपणे एक भक्त म्हणून पूर्ण त्यांची शक्ती, त्यांची बुद्धी, त्यांची अ, शरीराचं वर्णन, कोण ते आहेत, कोणाचे मुलगा आहेत, कोणाचे शिष्य आहेत, ते सगळ्यांविषयी माहिती देतात. पण महत्वाचं काय होतं, तर ते सांगतात, की मी रामांना कसा भेटलो आणि रामांचं दर्शन होणं हे माझ्यासाठी किती महत्वाची गोष्ट होती माझ्या आयुष्यात. आणि त्या भेटीनंतर हनुमानच्यात झालेला बदल हाही तो सांगतो. म्हणजे ते सांगत असतात ना, सीता माता रामांना बघू शकतात. इतकं सुंदर वर्णन ते करतात. कारण ते स्वतः राम भेटीचा आनंद घेत आहेत, त्यांच्याशी सांगत असतात. काय काय घडलं हे न सांगता मी रामात काय बघितलं हे ते सांगतात आणि सीता मातांना जवळ रामाचं दर्शन करून देतात. आता दुःखात बुडलेल्या सीतांना रामाचा दूत आलेला आहे ह्याची जाणीव किंवा तो विश्वास देण्यासाठी काय करतात हनुमान? तर ते नुसतंच रामाचं वर्णन करत नाही, तर रामांनी त्यांना त्यांची जी अंगठी दिली आहे, ज्याच्यावर रामाचं म्हणजे सीतामाताच ओळखू शकतात, की ही रामांची अंगठी आहे. ती अंगठी रामांनी फक्त हनुमानाला दिली होती. कितीतरी महान वानर तिथे होते. सुग्रीवांचा पुत्र अंगद होता, जांबुवंत होता, पण रामांना माहित होतं, की हनुमान हे काम करू शकतात. त्यामुळे रामांनी हनुमानालाच ती अंगठी दिली होती आणि आता ती अंगठी हनुमान रामांना देतात, सॉरी सीतामातांना देतात आणि त्यांच्या शंकेचं निरसन करतात
की ही अंगठी तुम्ही घ्या. ही रामांनी दिलेली तुमच्यासाठी, मी रामांचा दूत आहे हे सांगण्यासाठी, तुमचा विश्वास ठेवण्यासाठी ही अंगठी. सीतांचा विश्वास बसतो. हनुमान त्यांना आश्वासन देतात की त्यांना म्हणतात की मी तुम्हाला इथून घेऊन जातो, तुम्ही माझ्याबरोबर चला. सीतामाता म्हणतात नाही, मी एक मनुष्यकांता आहे आणि माझं हरण झालं नाहीये तर रामांच्या पत्नीचं हरण झालेलं आहे. त्यामुळे हनुमान म्हणतात की मी तर समुद्र सहज पार करू शकतो, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा आणि मी तुम्हाला उड्डाण करून घेऊन जाऊ शकतो. सीतामाता नाही म्हणतात. त्या म्हणतात की जेव्हा पत्नीचं हरण झालं आहे तेव्हा पतीने येऊनच त्यांना घेऊन गेलं पाहिजे, तरच रामाचा जो आदर आहे तो कमी होणार नाही. आज जर मी तुमच्या बरोबर आले तर इथून माझी सुटका होईल, पण रामांविषयीचा आदर माझ्या मनात आणि जनतेच्या मनात एक राजा म्हणून तो कमी होईल. त्यामुळे हे असं आपण दोघंही करणार नाही आहोत. आणि असं म्हणून सीतामाता सांगतात की तुम्ही रामांना जाऊन सांगा की आता माझ्याकडे 2च महिने शिल्लक आहेत आणि त्यांचा एक चूडामणी हनुमानांना देतात. जसं रामांनी सीतेला ओळख देण्यासाठी अंगठी दिली होती हनुमानांच्या बरोबर, तशा सीता माता ती रामांची अंगठी घेतात आणि त्यांचा एक चूडामणी त्यांना देतात, हनुमानांना देतात आणि सांगतात की रामांना माझा निरोप सांगा की मी त्यांची वाट बघते आहे आणि आता माझ्याकडे 2च महिने शिल्लक आहेत, तर लवकर येऊन त्यांनी रावणाचा अंत करून मला घेऊन जा. हा निरोप घेऊन तुम्ही निघा असं त्या हनुमानांना सांगतात आणि हनुमान त्यांना आश्वासन देतात की आता असंच होईल, मी जाऊन रामांना सांगेन. पण आता तिथून निघाल्याची परवानगी तर हनुमान घेतात. निघाल्यानंतर परत फक्त रामांकडे आपण गेलो आणि सांगितलं की मी सीतामातांना भेटलो, सीतामातांना मी बघितलं, सीतामाता दुःखी आहेत, त्या काही जेवत नाही आहेत, त्यांचं शरीर क्षीण झालं आहे, हे सगळं मी रामांना सांगतो. पण जेव्हा रामांनी येऊन, हनुमानांच्या मनामध्ये विचार आहे की रामांनी लंकेमध्ये येऊन जर युद्ध करून सीतामातांना घेऊन जायचं असेल, तर जर मी इथे रामाचा दूत म्हणून आलोय तर मी हे समजून घ्यायला पाहिजे की युद्धाची वेळ आली तर हे राक्षस किती भयंकर आहेत, इथे काय शस्त्रास्त्र आहेत, या लंकेमध्ये जो राजा रावण आहे त्याची काय कपॅसिटी आहे, हे सगळं मी बघून जायला पाहिजे. हे एका दूताचं आता काम आहे. मला सीतामातांचं तर दर्शन झालं आहे. ज्या कामासाठी रामांनी मला पाठवलं होतं ते काम तर झालं आहे. तर रामांनी तर मला सांगितलं नाहीये की बाकी सगळं तू बघून ये. पण एक दूत म्हणून मी इथे आला असताना माझं हे काम आहे की मी राम इथे येण्याआधी काय परिस्थिती आहे, युद्ध करावं लागलं तर काय-काय संकट येऊ शकतात, कशाची काळजी घेतली पाहिजे, हे सगळं मी बघून जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नुसतंच सीतामातांना भेटून इथून निघून गेलो तर त्या दुष्ट रावणाला समजणार नाहीये की राम येणार आहेत. त्यामुळे रामांचा दूत म्हणून मी त्या रावणाला सुद्धा सांगितलं पाहिजे की मी इथे येऊन गेलेलो आहे आणि आता राम कधीही येऊ शकतात. जर त्यांचा दूत इतक्या सहजपणे लंकेमध्ये प्रवेश करू शकतो तर रामही येऊन, राम लक्ष्मण जे सिंहासारखे आहेत, जे शक्तिवान आहेत, जे पराक्रमी आहेत, ते येऊन तुझा नाश करू शकतात. हा संदेश मी रावणाला देऊन निघालं पाहिजे असं म्हणून ते विचार करतात, सीतामातांचा आशीर्वाद घेतात आणि तिथून रावणाला भेटण्यासाठी त्यांना जायचं आहे असा तो विचार करत. आता रावणाला भेटायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर या वानर रूपामध्ये मी असेल तर कोणीही मला मानणार नाहीये की मी रामाचा दूत आहे, कोणालाही वाटणार नाहीये की मी काही करू शकतो किंवा राम काय करू शकतात. तर मग आता काय केलं पाहिजे असा विचार करतात हनुमान. त्यांच्या लक्षात येतं की रावणासाठी खूप महत्वाचं आहे हे अशोकवन. त्यांनी ते पूर्ण
सगळ्या प्रकारचे फुलझाडं असलेली, सगळ्या ऋतूंमध्ये फुलणारी झाडं असलेलं हे अशोकवन. इथे फक्त रावणाच्या स्त्रिया प्रवेश करू शकतात. बाकी कोणालाही त्या लंकेमधील अशोकवनात प्रवेश करण्याचं धाडस करता येत नाही. म्हणजे काय, तर अशोकवन हे रावणांसाठी खूप प्रिय आहे. तर आता मी काय करीन, तर मी या अशोकवनाचाच नाश करायला लागेन. तिथेच मी काहीतरी असं करीन, की ज्यामुळे रावणाचे जे रक्षक आहेत किंवा त्याचे जे माणसं इथे, त्याचे जे राक्षस इथे फिरत आहेत, ते रावणांना जाऊन सांगतील, की असं कोणीतरी आलं आहे आणि मग मला तेच रावणाकडे घेऊन जातील. कारण मी रावणाच्या समोर जायचं असेल, तर हनुमान रावणाच्या महालात जाऊन आलेले आहेत सीतेचा शोध घेण्यासाठी, पण तिथं त्यांना कोणीही ओळखलं नाही कारण ती रात्रीची वेळ होती. आता मला असं रात्रीच्या वेळी त्यांच्या डोळ्यासमोर जायचं नाहीये, लपून छपून जायचं नाहीये. तर आता मला रामाचा दूत म्हणून सीतामातांनी बघितलंय. म्हणजे बघा, की आदल्या रात्री जेव्हा हनुमान रावणाच्या महालात गेले होते, तेव्हा त्यांना सीतामातांचं दर्शन झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे एवढी मानसिक शक्ती नव्हती, की ते रावणाच्या समोर जाऊ शकतील. कारण त्यांच्यासाठी महत्वाचं काम होतं, की सीतामाता कुठे आहे ते शोधणं. एकदा का सीतामाता त्यांना दिसल्या आणि सीतामातांनी दिलेला चूडामणी त्यांच्याकडे आहे, त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी शक्ती किंवा त्यांच्या मनाची जी धैर्य आलं आहे, ते वेगळंच दिसतंय. ते म्हणतात, की मी आता रावणाचा सामना करू शकतो आणि म्हणून ते त्या अशोकवनातल्या झाडांचा नाश करायला लागतात. ते झाडं उखडून तोडून म्हणजे आता त्यांनी त्यांचं रूप बदललं आहे. आत्तापर्यंत सीतेचा शोध घेण्यासाठी त्यांनी मांजराच्या आकाराचे इतके छोटे होऊन ते अख्ख्या लंकेमध्ये फिरले होते. सीतेचं दर्शन झाल्यानंतर आता त्यांनी आपलं स्वतःचं रुद्र रूप परत, विराट रूप परत आणलेलं आहे. परत त्यांच्या त्या रूपामध्ये येऊन त्यांनी अशोकवनामधल्या झाडांचा नाश करायला सुरुवात केली. ते झाडं उपटतात, तिथल्या वेलींना उपटतात आणि तिथे एक तोरण, हे तोरण म्हणजे काय, तर कुठल्याही गावाचे किंवा कुठल्याही चांगल्या गोष्टीची एंट्रन्स, तिथे ते तोरण असतं. जे तोरणावरती जर कोणी उभं राहिलं, तर त्याचं त्या अख्ख्या जागेवर किंवा त्याच्या त्या अख्ख्या अ, प जी काही त्याची, जे कोण त्याचा ओनर आहे, त्याच्यावरती त्याची पॉवर आल्यासारखं होतं. सो जसे ते झाडं उखडून टाकायला लागतात, ऑटोमॅटिकली तिथले पक्षी, प्राणी सगळे घाबरतात. कारण त्यांच्या ज्या क्रिया घडतायत, ते जे नाश करतायत, त्याच्यातनं सगळ्यांना भीती वाटते. पशु-पक्षी सगळे घाबरून इकडे-तिकडे पळायला लागतात आणि झोपलेल्या राक्षसांना जागा येते, जे तिथे रक्षक म्हणून आहेत त्या अशोकवनाचे, आणि ते वानरांना पाहतात. आता त्यांना शक्तिशाली वीर वानर दिसत आहेत, जे हनुमान रूप धारण, मोठं रूप किंवा उग्र रूप धारण करून तिथे आहे. ते बघितल्यावरती तो संदेश रावणांपर्यंत जातो, की अशोक वनामध्ये कोणीतरी आलेलं आहे. ते अशोक वनामधील झाडांचं उत्खनन करत आहेत, ते तिथे खूप विध्वंस करत आहेत आणि राक्षसांना हे कळत नाही, की हे कोण आहे. तेव्हा ते रावणाला सांगतात, की कोणीतरी आहे, जो इंद्राचा दूत असू शकतो, जो देवांचा दूत असू शकतो, जो रामांनी सीतामातांसाठी पाठवलेला रक्षक असू शकतो. कोण आहे ते माहिती नाही आम्हाला, पण कोणीतरी आहे, जो भयंकर रूप आहे त्याचं, जो भयंकर पराक्रमी दिसतो आहे. त्यामुळे त्याला पकडलं पाहिजे आणि आम्ही काही करू शकलो नाही, म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला. तर रावणांना जेव्हा हे कळतं, की कोणीतरी आहे आणि त्यांच्यासाठी ते जास्त दुःखदायक आहे, कारण त्यांनी सीतामातांना अशोकवनात ठेवलं आहे आणि त्या अशोकवनात असं कोणीतरी आहे. ज्या रावणांनी त्यांच्या राक्षसांनाच सीतामातावरती नजर पडणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली होती, त्या अशोकवनात दुसरं कोणतरी आलं आहे, याचा त्यांना खूप क्रोध होतो आणि ते सांगतात, की त्यांच्याकडे किंकर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो सैनिक,
असे 40,000 किंकरांना ते पाठवतात की तुम्ही त्याला पकडून आणा. त्या किंकरांची इतके शक्तिशाली असतात ते किंकर, की त्यांना वाटतं की सहज ते हा इंद्राचा दूत असेल किंवा कुबेराचा दूत असेल, कोणाचाही तो असेल तर तुम्ही त्याला पकडा आणि पकडून घेऊन या असं रावणांनी त्यांना सांगितलं. तर एवढे सगळे किंकर 40,000 किंकर गेले तरी हनुमानांच्या शक्तीपुढे त्यांचं काहीही चालत नाही आणि हनुमान त्या सगळ्या किंकरांचं काही वेळातच त्यांचा नाश करतात आणि ते उपवन नष्ट करतात. ते आजूबाजूच्या गोष्टी नष्ट करतात आणि ते बाहेर आलेले आहेत उपवनातून. तिथेच ते किंकरांशी भेटतात आणि त्या सगळ्या किंकरांना ते त्यांच्या शक्तीने, कारण हनुमान हे वायू वेगाने काम करू शकतात. ते वायुपुत्र आहेत. त्यामुळे किंकरांना काही कळायच्या आधीच त्यांचा नाश झालेला असतो. जसं आपण एखादा मच्छर किंवा माशी मारू शकतो मनुष्य म्हणून, तसे हनुमान त्या किंकरांना मारू शकतात. अशी अ, इतके सहजपणे त्या सगळ्या किंकरांचा नाश होतो. आता ही बातमी रावणांपर्यंत पोहोचते की एकही किंकर शिल्लक नाही. तेव्हा ते म्हणतात की हे त्यांना आता विचार करतात की कोण असेल. तर अशा वेळी ते हनुमान गर्जना करत आपली शेपटी जोरजोरात जमिनीवर आपटत आणि शरीराचा मोठा आकार अजूनच करून ते प्रतिध्वनी असा देतात की त्यांच्या त्या आवाजाने ते जी गर्जना करतात त्या आवाजाने आकाशातले पक्षी सुद्धा हादरून खाली पडतात. त्यांचा सुद्धा नाश होतो. तर काय सांगतात हनुमान त्यांना? तर हनुमान सांगतात की मी राम आणि लक्ष्मी, मी रामाचा दूत आहे. मी पराक्रमी लक्ष्मण आणि राम यांचा दूत म्हणून इथे आलेलो आहे. तेव्हा तुम्ही कोणीही ते राम शक्तिशाली आहेत, पराक्रमी आहेत आणि चांगल्या मनाचे आहेत. त्यांचा मी दूत आहे. तुम्ही कोणीही त्यांची बरोबरी करू शकणार नाही. तुम्ही मैथिलीचं हरण करून, तुम्ही सीतेचं हरण करून चूक केलेली आहे. त्यामुळे आता या कामासाठी रामांनी मला पाठवलंय. मी माझं कार्य पूर्ण केलंय. मी सीतामातांना भेटलेलो आहे आणि हे कार्य करून मी रामांना जाऊन संदेश देणार आहे आणि राम परत येतील आणि तुमचा नाश करतील. इतका तो चेतावणी रावणांना हनुमान देतात. तो आवाज ऐकून सगळे राक्षस घाबरतात जे बाहेर आहेत. कारण अशा कोणाही वानराला त्यांनी पाहिलेलंच नाही. त्यांना माहीत असतं की रावण हे सगळ्यात शक्तिशाली आहे आणि तीच परिस्थिती असते, कारण रावणांनी जवळ-जवळ सर्व राज्यांवरती, योद्ध्यांवरती विजय मिळवलेला असतो. त्यांनी तर इंद्रावरही विजय मिळवलेला असतो. तर अशा वेळी ते विचार करतात आता की हा मेसेज, हा संदेश आपण रावणांना पोहोचवला तर काय होतं? तर हा राक्षस राज रावण बघतात की आता किंकरांचा तर पूर्ण नाश झाला आहे. तर कोणाला पाठवलं तर ते हनुमानांना पकडू शकतात. तर त्यांच्या एक लक्षात आलंय की हनुमानांकडे खूप वेग आहे. ते खूप राक्षस अशा खूप राक्षसांना पाठवून चालणार नाहीये. तर आपण अशा कोणाला तरी पाठवलं पाहिजे की जो शक्तिशाली आहे. तर प्रहस्त हा जो रावणांचा सरसेनापती आहे, त्यांचे पुत्र जंबूमाली यांना रावण तिकडे पाठवतात की तू तुझे सैन्य घेऊन जा, तुझे रथ घेऊन जा आणि हनुमानाला पकडून ये. पहिलं ते त्याला सांगतात की तू हनुमानाचा वेग कमी करण्याचं काम कर. पण जांबूमाले तिथे गेले तरी सुद्धा काहीही त्यांचं चालत नाही. हनुमानावरती त्यांनी मारलेले बाण, भाले संपूर्णपणे निरर्थक होतात. त्या हनुमानांना काहीही होत नाही आणि जंबूमालीला हनुमान कसे मारतात तर ती छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे त्यांच्या जंबूमालीच्या शरीराचे तुकडे-तुकडे केले जातात. बारीक-बारीक तुकडे म्हणजे ना खांदे राहतात, ना गुडघे राहतात, ना घोडे राहतात, ना रथ राहतात. ज्या विचाराने जंबूमाली आले होते, की मी सर्वात पराक्रमी आहे. काही मिनिटातच हनुमान त्यांचे पूर्ण तुकडे-तुकडे करून टाकले आणि रावणांकडे मेसेज जातो, की जंबूमलीही मारले गेले. आता हा रावण
का सीतेसाठी इतना वासनारहित झालेले आहेत की आपले सारे 40,000 किंकर मारले गेले. प्रहस्ताचा पुत्र जंबूमाली मारला गेला. तर आपण इथे थांबावं आणि त्यांच्याशी जाऊन बोलावं असं त्यांना वाटत नाही. तर जेव्हा आपलं मन वासना वासनाधीन असतं, तेव्हा आपण कशाचीही पर्वा करत नाही हे रावण दाखवतं. आणि मंत्र्यांच्या पुत्रांना 5 पुत्रांना पाठवतात. 5 सेनापतींना पाठवतात. मंत्र्यांचे पुत्र जंबूमाली मारले जातात. ते त्यांचे 5 सेनापतींना पाठवतात. विरूपाक्ष, युपाक्ष, प्रभास, भासकर्ण आणि दुर्धार हे रावणाचे 5 सेनापती होते. त्या 5ही जणांना पाठवतात. तरीही काहीही तिथे विजय मिळत नाही. त्या 5ही जणांना हनुमान सहजपणे त्यांचा संहार करतात आणि परत जाऊन त्या अशोकवनाच्या तोरणावर बसून राहतात. आता किती दुष्टपणाचा कहर असावा. तर रावण जंबूमाली मारले गेलेत, 5 सरसेनापती मारले गेलेत, सगळे किंकर मारले गेलेत. तर आता काय करावं असं म्हणून ते त्यांच्या राज्यसभेत बसलेले आहेत रावण. त्यांचं लक्ष कोण कोण योद्धे आहेत त्यांच्याकडे जातं आणि त्यांचा जो छोटा पुत्र आहे अक्षकुमार, तो उभा राहतो आणि म्हणतो की त्याच्या वडिलांना सांगतो की मी जाईन आणि त्याचं हरण करून येईन. रावणांना अक्षकुमारवर विश्वास असतो. अक्षकुमार वयाने खूप लहान आहे, पण तो खूप महान योद्धा आहे आणि त्याच्याही कडे खूप वेग आहे. अक्षकुमार हा सगळ्या रावणाच्या राक्षसांमध्ये वेगवान राक्षस आहे. त्यांच्या लक्षात येतं की हनुमानाकडे जो वेग आहे त्याच्याशी जर लढायचं असेल तर अक्षकुमार हा बरोबर योद्धा आहे. मग ते त्याला सांगतात की तुझे सगळे सैन्य, घोडे, हत्ती, आकाश, पृथ्वी, पर्वत या सगळ्यांना व्यापून टाकणाऱ्या अ, शक्तीनिशी तू जा आणि युद्ध कर. आता वानर हनुमान कमानीवर बसलेले आहेत अशोकवनातल्या. तिथं अक्षकुमार जातात. अक्षकुमार आणि हनुमान यांच्यात घनघोर युद्ध होतं. हनुमानांना अक्षयकुमारला बघितल्यावर वाटतं की हा तर एक छोटा मुलगा आहे. याच्याशी काय मी युद्ध करायचं? त्यामुळे प्रथम त्यांना हे सहज होईल असं वाटत असते. पण अक्षयकुमार खूपच पराक्रमी वीर आहे. त्याला म्हणलं जातं की उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो वीर आहे. आणि खूप कठीण परिस्थिती निर्माण होत असताना हनुमानांना अक्षकुमारनी मारलेल्या बाणांच्या पासून वाचवण्यासाठी स्वतःला वेगाने छोटं लहान व्हावं, मोठं व्हावं, इकडे फिरावं, तिकडे फिरावं असं खूप प्रयत्न करावे लागतात. मग त्यांच्या लक्षात येतं की मी जे समजत होतो इतका हा अक्षकुमार छोटा असला तरी तो घातक आहे. मग ते अक्षयकुमारच्या प्रत्येक शरीराच्या भागावरती मार करायला लागतो. म्हणजे प्रथम ते काय करत होते तर अक्षयकुमारच्या पूर्ण शरीरावर ते शरीर पूर्णपणे त्याच्या घात करायचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या लक्षात येतं की अक्षयकुमाराचा वेग खूप जास्त आहे. त्यामुळे मी आता वेगळी पद्धती वापरली पाहिजे. आणि मग ते त्याचे हात खोडून टाकतात. त्याच्यानंतर त्याचं धड वेगळं करतात. तरीही अक्षयकुमार थांबत नाही. मग शेवटी हनुमान अक्षयकुमारही मोठा आकाराचा असतो. तर हनुमान छोटा आकार करतात. अक्षयकुमाराच्या पायापाशी येतात. त्याचे दोन्ही पाय धरतात आणि त्याला गरागरा, गरागरा, गरागरा इतकं जोरात फिरवतात. वाल्मिकी ऋषी म्हणतात की अक्षयकुमार किती महान असलं पाहिजे की हनुमानांनी त्याचे पाय पकडले. पण हनुमानांनी त्याचे पाय का धरले आहेत? तर ते रामाचे पाय हनुमान का धरतात आणि अक्षयकुमाराचे पाय हनुमान का धरतात? या दोघांमध्ये खूप फरक आहे. अक्षयकुमाराचे पाय धरून त्याला गरागरा फिरवून इतक्या वेगाने फिरतात की त्याचे सगळे शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले जातात. इतक्या वेगाने हनुमान त्यांना फिरवतात आणि मग अक्षयकुमाराचा अंत. आता हनुमान अक्षयकुमारलाही वध केलेला आहे.
ती बातमी परत रावणापर्यंत जाते आणि रावणाकडे आता शिल्लक कोण आहे, की कोण जाऊ शकतं? तर हा रावणापेक्षाही पराक्रमी आहे त्यांचा मुलगा इंद्रजित. आणि त्याचं नावच इंद्रजित पडलं आहे, कारण त्याला इंद्रजित म्हणतात, कारण त्यांनी इंद्रावर जय मिळवला. त्याचं नाव मेघनाद पण आहे. असं सांगितलं जातं, की रावणांनी त्यांचा मुलगा मेघनाद बरोबर इंद्रावरती इंद्राशी भांडण किंवा इंद्राशी युद्ध केलं होतं. दोघंही इंद्र आणि रावण थकले आणि त्यावेळेच्या युद्धाच्या नियमाप्रमाणे सूर्य अस्ताला चालला आहे असं म्हणून रावण विश्रांती घेऊन उद्या आपण इंद्रावरती पुन्हा चाल करू असं म्हणून त्यांच्या अ, थांबवतात युद्ध आणि परत येऊन विश्रांती घेतात. थोड्या वेळाने एकदा इंद्रजित येतो आणि सांगतो, "चला आपण घरी जाऊ शकतो. आपण लंकेला परत जाऊ." ते म्हणतात, "अरे आपलं तर ठरलं होतं की उद्या इंद्रावरती आपल्याला पुन्हा चाल करायची आहे." तर इंद्रजित सांगतो, की "नाही, ऑलरेडी मी इंद्रावरती विजय मिळवलेला आहे आणि त्यातला लंकेला पाठवलेलं आहे. त्यामुळे आता आपण जाऊ शकतो." हा जो त्यांनी दाखवलेला वीर पराक्रम होता, त्याच्यामुळेच रावणांच्या मोठ्या मुलाला इंद्रजित हे नाव दिलं जातं. आणि आता त्या इंद्रजितकडे शक्ती आहे, की त्याच्याकडे ब्रह्मास्त्र आहे. अरे ब्रह्मास्त्र बाबा! हे सगळ्या योद्ध्यांकडे नसतं. तर अरे इंद्रजितनी दादा! ती साधना केलेली आहे आणि त्यांना ते ब्रह्मास्त्र मिळालेलं आहे. तेव्हा रावण त्याला सांगतात आता, की "तू या हनुमानाला किंवा त्या वानराला कुठल्याही आपल्या योद्ध्यानी हरवू शकलं नाहीये. तर तू तुझ्या रथावर बसून जा आणि त्या हनुमानाला ब्रह्मास्त्राचा वापर जरी करावा लागला तरी कर, पण त्याला पकडून आण," असं सांगतात. इंद्रजित आणि हनुमान यांच्यात सुद्धा खूप मोठं युद्ध होतं आणि हनुमानांसाठी कितीही आकार मोठा केला, कितीही आकार लहान केला, कितीही धनुष्यातनं सुटलेल्या बाणांच्या वेगवान वर्षावामध्ये हनुमानांना ते वाचणं, त्याच्यामधनं दूर होणं मुश्किल होतं. इतकी कठीण ते युद्ध होत असतं आणि शेवटी इंद्रजित आपला कुठलाही बाण हनुमानांना लागत नाहीये. सगळे अचूक बाण हनुमानाने चुकवलेले आहेत. तर तो महान योद्धा इंद्रजित गोंधळून जातो आणि विचार करतो, की आता आपल्याला या वानराला मारता येणार नाहीये. कारण माझ्याकडे असलेल्या सगळ्या बाणांचा मी वापर केलाय, पण काही उपयोग झाला नाहीये. तर त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून ते ब्रह्मास्त्र सोडतं. आणि ब्रह्मास्त्र हे असं आहे, की हनुमानांना सुद्धा वरदान होतं, की त्यांना कुठलंही अस्त्र किंवा त्यांना कुठलाही गोष्ट धरून ठेवू शकणार नाही. इतके ते वेगाचे. तर त्यांना इंद्राचं वरदान आहे, त्यांना ब्रह्माचं वरदान आहे. कारण हनुमानांनी खूप लहान वयातच ती साधना केली आहे आणि त्यांच्याकडे ते वरदान आहे. खरं तर ब्रह्मास्त्र सुद्धा हनुमानांना पकडून ठेवू शकत नाही. हे इंद्रजितला माहिती नाही. तर इंद्रजितनी सोडलेल्या ब्रह्मास्त्र हे त्यांचं हनुमानांना एखाद्या दोराने बांधावं तसं बांधतं. तर हनुमान हे इतके महान आहेत, की हे ब्रह्मास्त्र आहे. म्हणजे ते ब्रह्मांचं अस्त्र आहे. त्याचा आपण आदर केला पाहिजे. त्यामुळे थोडा वेळ तरी आपण त्या अ, ब जे आपल्या दोरासारखं आपल्याला त्यांनी बांधलंय, त्याचा आपण आदर करूया म्हणून थांबतो. आता इथे गोष्ट अशी होते, की इंद्रजितनी हनुमानांना बंदी केलं आहे. त्याच्या बरोबर आलेले जे बाकी राक्षस असतात, त्यांना हे ब्रह्मास्त्र आहे हे माहिती नाही. ते येतात आणि हनुमानाला बाकी त्यांच्याकडे असलेल्या बाकी दोरांनी जोरजोरात बांधायचा प्रयत्न करतात, आवळून बांधायचा प्रयत्न करतात. त्यांना काय वाटतं, की आता हा बंदी झालेला आहे. याला अजून आपण व्यवस्थित बांधलं तर आपण राक्षसराज रावणांकडे घेऊन जाऊ शकतो. पण ब्रह्मास्त्राची अशी एक महती आहे, की एकदा का ब्रह्मास्त्राने तुम्हाला जखडलं, दुसरा कुठलाही दोर जर त्यांनी तुम्हाला बांधलं, तर ब्रह्मास्त्र उघडून पडतं. म्हणजे ब्रह्मास्त्र सुटतं. तर आता हनुमानांना ते ब्रह्मास्त्र सोडावंच लागत नाही. कारण ते दुसरे राक्षस येऊन जेव्हा हनुमान बंदी झालेले आहेत, त्यांचे दोन्ही हात बांधले गेलेल्या अवस्थेत दिसतात,
तेव्हा ते येऊन दुसऱ्या दोरांनी हनुमानांना बांधण्याचा प्रयत्न करतात. आता इंद्रजित यांना इतकं दुःख होतं, की ज्यांना मी ब्रह्मास्त्राने जखडलं होतं, बांधलं होतं, आपलेच राक्षस जाऊन दुसऱ्या दोरांनी त्यांना बांधण्याचा प्रयत्न करतात, तर ते ब्रह्मास्त्र ऑटोमॅटिक सुटलं जातं. आता हनुमानांना माहिती आहे, की मला काही इथे युद्ध करून या सगळ्यांचा संहार नाही करायचा आहे. माझ्या मनात काय आहे, तर मला फक्त रावणाच्या समोर दर्शन त्याचं घ्यायचंय, त्याला रामांचा निरोप द्यायचा आहे, की मी आलोय आणि आता सीतेसाठी राम येतील. तर मी अजून हे युद्ध पुढे नेण्याची गरज नाही. म्हणून हनुमान नाटक करतात, की आपण पकडले गेलेलो आहोत. आणि त्याच पकडलेल्या गेलेल्या अवस्थेत चारुडू म्हणून सगळे राक्षस जे इंद्रजित बरोबर आलेले आहेत, ते हनुमानांना रावणाच्या सभेत घेऊन जातात. हनुमानांना पाहिजे तर हेच होतं. त्यांना काही अशोकवन नष्ट करायचं नव्हतं, त्यांना काही अक्षकुमारला मारायचं नव्हतं. पण हे त्यांना दाखवून द्यायचं होतं, की मी काही एक छोटा-मोठा रामदूत नाहीये, तर आम्ही पण शक्तिशाली आहे आणि त्या शक्तीचं प्रदर्शन करून त्यांना जे पाहिजे होतं ती परिस्थिती येते, तेव्हा हनुमान स्वतः त्या राक्षसांबरोबर रावणाच्या दरबारात जातात. रावणासमोर त्यांना नेलं जातं आणि एक बंदी म्हणून नेलं जातं. तेव्हा ते हनुमानाला बसायला जागा देत नाहीत, कारण ते बंदी म्हणून आलेले आहेत. रावणा दरबारामध्ये आहेत. रावणाकडे जेव्हा हनुमान बघतात तर तसं पाहिलं तर रावण हा त्यांचा शत्रू आहे. पण त्या रावणांना बघितल्यानंतर वानर हनुमान काय बघतात तर सूर्याप्रमाणे त्याचं तेज पसरलेलं आहे. कारण रावण सुद्धा एक शिवभक्त होते. ते स्वतः खूप पराक्रमी होते आणि त्यांचं जे दृश्य समोर त्यांना दिसतं हनुमानांना, ते म्हणतात की हा तेजस्वी पुरुष आहे. ते जरी शत्रू असले तरी सुद्धा त्याची वर्णन हे गुणच बघतात, त्याचे दोष नाही बघत. हीच हनुमानाची खरी ओळख आहे, की त्यांना जरी शत्रू असले रावण, तरी सुद्धा ते काय बघतात, की याचे काय गुण आहेत, की जे आपल्याला रामांना सांगितले पाहिजेत, ज्याचा रामांना विचार करून ते युद्धामध्ये यायला पाहिजे, हे सगळं ते बघतात. आणि काय रूप आहे, काय धाडसी आहे, काय शक्ती आहे, काय त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आहे, हे असं बघत हनुमान तिथे उभे आहेत. आणि त्या पूर्णपणे त्यांचा राज दरबार ते बघत आहेत. पण बंदी म्हणून आल्यामुळे हनुमानांना तिथे बसायला तर जागा मिळत नाही. तर ते काय करतात, हे आपण सगळ्यांनी रामायण सीरियल बघितली तेव्हाही पाहिलेलं आहे, आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे, की ते स्वतःच्याच शेपटीचा एक पूर्णपणे गोलाकार करून त्याचंच एक सीट तयार करतात आणि त्याच्यावर बसून रावण ज्या उंचीवर बसलेला आहे तेवढ्याच उंचीवर बसून, कारण मी रामाचा दूत आहे आणि तो रावणाच्या पेक्षा कमी नाहीये हे दाखवण्यासाठी, हनुमान काही स्वतःची उंची दाखवण्यासाठी तिथं बसत नाही, तर रावण ज्या उंचीवर आहे तेवढ्या उंचीवर ते स्वतःचं आसन स्वतःच तयार करतात, स्वतःच्या शेपटीचं गुंडाळ बनवून. आणि आता रावणाच्या समतुल्य स्थितीवर ते बसून त्यांचं दूताचं काम म्हणजे मी का आलो आहे हे सांगायसाठी ते तिथे बसतात. तर या ठिकाणी कारण इथे रामाचा दूत म्हणून रावणाचा विजय झालेला, हनुमानांचा विजय झालेला आहे आणि ते रामांचा संदेश एक दूत म्हणून देण्यासाठी इथे आलेत. या ठिकाणी आजचा आपला प्रवचन आपण थांबवणार. कारण अशी गोष्ट आहे, की आता याच्यापुढे त्या दोघांच्या मध्ये काय संवाद होतो आणि हनुमान त्याचा काय निरोप घेऊन परत जातात, हे सगळं आपण शेवटच्या सर्गामध्ये बघू. तर आतापर्यंत आपण बघितले 33 ते 49 सर्गापर्यंत, जिथे रावणाला भेटण्याची संधी मिळावी म्हणून हनुमान अशोकवनाचा नाश करतात. ते विसरतात. त्यांचं असं म्हणणं नाहीये सीता ज्या अशोकवनात आहेत त्याचा नाश करण्याची त्यांची कधीच इच्छा झाली नसती. पण ते रावणाचं प्रिय वन आहे म्हणून ते करतात. ज्यायोगे त्यांना रावणाच्या समोर जाण्याचा चान्स मिळतो. तर आपण आजच्या अ, अ,
1 तासाच्या ह्याच्यामध्ये काय-काय बघितलं, तर हनुमान सीतेमातेशी बोलतात. सीता अतिशय सुसंस्कृतपणे स्वतःची ओळख करून देते. हनुमान त्यांच्या सांत्वन करतात, त्याची अभिव्यक्ती करतात. ते रामांविषयी त्यांच्या मनात काय आहे ते सांगतात. राम आणि लक्ष्मणांच्या गुणांचं हनुमानाने केलेलं वर्णन, राम आणि त्यांच्या कार्याबद्दल हनुमानांना काय वाटतं ते सांगतात. हनुमान सीतेला रामांची अंगठी देतात. सीतेची शंका दूर होते आणि हनुमान त्यांना आश्वासन देतात, की आता मी तुम्ही इथे आहात हे रामांना जाऊन सांगेन आणि ते आश्वासन देतात, की राम आता या 2 महिन्याच्या आतच इथे येतील. हनुमान त्यांच्याकडनं परत जाण्याची परवानगी घेतात. अशोक वनाचा नाश करतात. 40,000 किंकरांना मारतात. राम लक्ष्मण यांच्या सामर्थ्याबद्दल चेतावणी देतात. जंबुमाली मंत्र्यांचे पुत्र 5 सेनापती यांना मारतात. रावणाचा मुलगा अक्षकुमारचाही वध करतात. इंद्रजित त्याचा वध नाही करत, पण त्यांनी हनुमानाला ब्रह्मास्त्राने पकडलं तेव्हा त्याच्याबरोबर किंवा इंद्रजितच्या सेनेबरोबर हनुमान एक बंदी म्हणून रावणाच्या दरबारात जातात आणि रावणाच्या दरबारात जाऊन हनुमान रावणाला पाहतात आणि रावण हनुमानाला पाहतात. इथे आपण आजचा थांबवणार आहोत. तर आजच्या सत्रामधून आधुनिक जीवनासाठी मला काय वाटतं, ती महत्वाची शिकवण म्हणजे हनुमान राम आणि लक्ष्मणांच्या गुणांचं वर्णन करतात आणि ते इतक्या वेगळ्या पद्धतीने करतात, की जेव्हा एखादी व्यक्ती पूर्णपणे भक्त म्हणून समर्पित असते, तेव्हा त्याला गुरूंच्या व्यक्तिमत्वाचे सूक्ष्म तपशील सुद्धा माहीत होते आणि त्यांना गुरूंचं बाह्य रूप नाही, तर अंतस्वरूप गुरूंच्या मनाचा गाभा सुद्धा पूर्णपणे समजू शकतो आणि तीच खरा भक्तीचा हा एक आलेख आहे, की आपली भक्ती म्हणजे पूजा करणं, भक्ती म्हणजे त्यांचं गुणगान गाणं नाही, तर त्यांचं पूर्णपणे समरूप होणं यालाच भक्ती म्हणतात. हे हनुमान दाखवून देतात. सीतेची शंका आणि हनुमानांचं आश्वासन. कारण सीता सुद्धा एका अशा परिस्थितीत आहेत, की कोणावर सहज विश्वास ठेवणं शक्य नाहीये आणि हनुमान अशा परिस्थितीत आहेत, की त्यांना तो विश्वास देण्यासाठी फक्त स्वतः बोलणं पुरणार नाहीये, तर रामांनी दिलेली अंगठी ही त्यांच्या मदतीला येते. तो विश्वासार्हता सिद्ध करण्यासाठी आजच्या जीवनात सुद्धा आपल्याला सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात आणि ज्याला आपण म्हणतो ट्रस्टवर्दीनेस. कारण विश्वास हा काचेसारखा आहे. तो एकदा तुटला, की पुन्हा जोडणं हे खूप कठीण असतं. तेव्हा आपण आपला शब्द पाळणं किंवा शब्द देण्याआधी विचार करणं आणि एकदा शब्द दिल्यानंतर तो पूर्ण पाळणं किंवा आपण कुठेही नोकरी करत असताना, कोणाबरोबरही राहत असताना, कोणाबरोबरही काम करत असताना विश्वासार्हता ही सगळ्यात महत्वाची असते. म्हणजे आपल्याकडे किती स्किल आहे, किती कपॅसिटी आहे, किती पैसे आहेत किंवा किती नाव आहे, याच्यापेक्षा सुद्धा आपण दुसऱ्यासाठी काम करत असताना त्याचं विश्वासपात्र होण्यासाठी काय करू शकतो, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला बघायला मिळतं. हनुमान रावणाच्या महालात जाऊन त्याला युद्धापूर्वीचा इशारा देण्याची योजना करतो. आता हे रामांनी त्यांना सांगितलेलं नाहीये. रामांनी फक्त त्यांनी सीतामातांचा शोध घेऊन या एवढंच सांगितलेलं आहे. तर आपलं जे काही काम करायचंय, त्याचं जे प्लॅनिंग आहे, त्याचा जो आराखडा आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला आपले गुरु किंवा वरिष्ठ सांगणार नाहीयेत. पण तिथे प्रेझन्स ऑफ माइंड ठेवून, की आपण काय कामासाठी आलोय ते झाल्यानंतर काय योग्य आहे, तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय करून नियोजन किंवा प्लॅनिंग करणं, ज्याला आपण प्लॅन ए, बी, सी असं म्हणतो जनरल कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा आपल्या ऑफिसच्या कामामध्ये, की एक नाही तर हे नाही तर ते. आपल्याला माहिती पाहिजे, की या काम पूर्ण होण्यासाठी काय केलं पाहिजे. ते पूर्णपणे हनुमान दाखवतात, की सगळ्या गोष्टी रामांनी सांगितल्या पाहिजे असं नाही. तर आपल्या गुरूंची किंवा आपल्या रामांची काय गरज आहे त्याच्याप्रमाणे ते तिथे निर्णय घेऊन तो संदेश रावणाला देऊन जातात. हनुमाला बांधण्यासाठी इंग्रजीत ब्रह्मास्त्राचा वापर करतात. ब्रह्मास्त्राच्या सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ असलेले त्यांचे सहकारी हनुमानाला मुक्त करायला मदत करतात.
असं होऊच शकतं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. सो कुठल्याही स्पर्धेत जिंकायचं असेल, जिथे टीम वर्क आहे, कारण एकटं जिंकणं आयुष्यात खूप कठीण असतं. सगळ्या गोष्टी टीम वर्क असतील तर शक्य होतं. पण जेव्हा आपण आपली टीम बनवतो, तेव्हा टीम लीडर हा पूर्ण ज्ञानी असणं पुरत नाही. कारण एक टीम लीडर हा खूप ज्ञानी आहे, पराक्रमी आहे. पण त्याला मूर्ख सहकाऱ्यांबरोबर, की जे त्याच्या योग्य नाहीयेत, त्याच्याबरोबर काम करण्याच्या योग्य नाहीयेत, तर मग त्याचं ज्ञान, त्या लीडरचं ज्ञान पुरेसं नसतं. तर या गोष्टी या आजच्या अ, पारायणातनं मला शिकल्यासारख्या वाटतात आणि ते मी तुमच्यासमोर याचबरोबर आपण आजचं पारायण थांबवू. जय श्री. पुढचा शेवटचा भाग असेल, ज्यात हनुमान परत जातात आणि रामांना सांगतात, की काय त्या बघून आलेले आहेत. तर ते आपण पुढच्या भागात. धन्यवाद. जय